होली सिटी पब्लिक स्कूलच्या ऑनलाईन क्लासमध्ये मुलांना तुमचं स्वागत आहे. आपण प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन म्हणजे आपल्या शिष्यवृत्तीचा आपण अभ्यास करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुद्ध अशुद्ध शब्द बघितले, सगळ्यांनी त्याचा स्वाध्याय सोडवला असेल. आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा प्रकार बघणार आहोत. आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द पुष्कळदा आपण ऐकतो, अकलेचा कांदा किंवा अतिशहाणा, घरकोंबड्या असे शब्द ऐकतो. म्हणजेच काय की अनेक शब्दांमधून छोटेसे कमी शब्दांचा वापर करून आपण भावना आपल्या व्यक्त करतो. मग आटोपशीर किंवा मोजके बोलणे, लिहिणे नेहमीच प्रभावी असते. शब्दांचे पालाळ म्हणजे खूप सारे शब्द वापरण्याऐवजी काही कमी शब्दांमध्ये जी वाक्यरचना केली जाते ती भाषेची गोडी वाढवते. आता हे फक्त स्कॉलरशिपच्या दृष्टीने आपल्याला उपयोगी पडणार नाही, तर आपल्याला नेहमीसाठी तुम्हाला माहिती, मी प्रत्येक वेळेला सांगते, गोष्ट, निबंध, कथा, बातमी लेखन, जाहिरात लेखन असे बरेच प्रकार असतात. अगदी आपण प्रश्नांची उत्तरं लिहिताना सुद्धा या शब्दांचा वापर करू शकतो. म्हणून हे शब्द आपल्याला माहीत असणं, पाठ असणं आवश्यक आहे. आणि हे वय तुमचं असं आहे की आत्ता तुम्ही पाठ केलं तर आयुष्यभरासाठी हे शब्द लक्षात राहतात. किंवा साधं सोपं की बाहेर गेल्यानंतर कोणी हा शब्द उच्चारला, म्हटलं, आपण काय करतो, मला माहीत नाही. मग अशी फजिती होऊ नये म्हणून आपल्याला हा स्कॉलरशिपमध्ये जो काही अभ्यास दिलेला आहे पुस्तकामध्ये तो आपण अभ्यास करणं, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय, तर अनेक शब्दांऐवजी एका शब्दात तोच अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. आता हे शब्द एवढे सगळे पाठ कसे करायचे, तर सुरुवातीला आपण 5 शब्द पाठ करू. हे 5 शब्द झाले ते म्हणून बघायचे, लिहून बघायचे, त्याची कृती सोडवून बघायची, पुन्हा पुढचे 5 शब्द पाठ करायचे. असं आपण खेळत खेळत अभ्यास केला तर आपल्याला ते शब्द पाठ करायला काही अवघड नाही. फार सुंदर सुंदर शब्द आहे. अनेकांमधून निवडलेले निवडक, अरण्याचा राजा, अरण्याची शोभा, सुरुवातीला अ दिलेले आहेत. हे म्हणजे शब्द कसे अल्फाबेटिकली किंवा वर्णानुसार, व्यंजनानुसार हे सगळे शब्द लावलेले आहेत. जसं आपण डिक्शनरीमध्ये पाहतो. आपल्याला मराठीमध्ये एक धडासुद्धा आहे, शब्दकोश. मग हा झाला एक शब्दकोशच. मग सुरुवातीला आपण व्यवस्थित बघितलं ती पासून सुरुवात होणाऱ्या शब्दांचा हा शब्द संग्रह आहे. नंतर आ आहे, मग ई आहे, पहिली ई, दुसरी ई, हा सुद्धा प्रकार आपण अभ्यास करता करता वाचू शकतो. ह्या गोष्टीचा अभ्यास, याला म्हणतात अभ्यास करणं. निवडक, वनराज, वनश्री, अनपेक्षित, दरवेशी, स्वच्छंदी, अग्निशामक यंत्र, वतन, आस्तिक, नास्तिक, धबधबा. झरा आणि धबधबामध्ये फरक आहे. मूक बधीर म्हणजे ऐकायला व बोलायला न येणारा. मूक म्हणजे बोलता न येणारा आणि बधीर म्हणजे ऐकायला न येणारा. अंगचोर, कथेकरी, कथाकार, कथालेखक हे शब्द आपल्याला माहीत असले पाहिजे. अजिंक्य म्हणजे कधीही जिंकला न जाणारा. कर्तव्यदक्ष, किती बघा, हे आपण एवढं कर्तव्य पार पाडण्यात तो तत्पर असतो, त्याच्यापेक्षा कर्तव्यदक्ष असतो. किती छान वाटतं ऐकायला बोलायला. निरीच्छ, श्रमजीवी किंवा कष्टकरी. कवी, कवयित्री, अल्पायू किंवा अल्पायुषी म्हणजे एकाच शब्दाला कमी आयुष्य असलेला अल्पायू पण म्हणता येईल किंवा अल्पायुषी पण म्हणता येईल. आयुष्य, अल्पायुषी म्हणजे अल्प अधिक आयुष्य. अल्पजीवी किंवा क्षणभंगूर. कादंबरीकार, तट, हौदा, आखाडा, कृतज्ञ असे हे शब्द 5-5 शब्द आपण पाठ केले तर काही अवघड नाही. 2-3 दिवसात आपण एवढे सगळे शब्द आपण पाठ करून घेऊ शकतो. चित्रकार, शुक्लपक्ष, शुक्लपक्ष, शुद्ध पक्ष आणि कृष्ण पक्ष हा काय फरक आहे, तर हे कॅलेंडर बघितल्यानंतर आपल्याला समजेल. पौर्णिमा, चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे पौर्णिमा ते अमावस्या हा शुद्ध पक्ष राहतो, तर अमावस्या ते या पद्धतीने
उभयचर म्हणजे जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी. भूदान, जादूगार हे सगळे शब्द आपण नियतकालिक. गिरिजन म्हणजे डोंगर कपारी राहणारे लोक. डोंगर म्हणजे गिरी, जन म्हणजे लोक. असे संदर्भ लावायचे म्हणजे मग हे शब्द चांगले लक्षात राहतात. ढगांनी भरलेले, ढग, ढगाळलेले. अभ्र म्हणजे ढग, अभ्राच्छादित. तिठा, 3 रस्ते एकत्र येतात. अल्पसंतुष्ट, अल्प म्हणजे कमी, थोडक्यावर. संतुष्ट, संतुष्ट असणारा. शिल्पकार, शिल्प म्हणजे दगड, दगडाच्या मूर्ती करणारा, कार करणारा. शिलालेख, दैनिक, दररोज प्रसिद्ध होणारे. दैनिक. साप्ताहिक, सप्त अधिक इक, साप्ताहिक. पाक्षिक, मासिक, दर महिन्याने प्रसिद्ध होणारे. त्रैमासिक, आता दर महिन्याने मासिक, 3 महिन्याने त्रैमासिक, 6 महिन्याने षण्मासिक, वर्षाला वार्षिक. दररोजचा ठरलेला कार्यक्रम दिनक्रम. हे शब्द भरपूर आहेत, पण या पद्धतीने जर का आपण पाठ केले तर काय अवघड आहे आपल्याला पाठ करायला. दुष्काळात सापडलेले, दुष्काळग्रस्त. परावलंबी, अवलंबी. अवलंबी, स्वावलंबी, स्वतःवर अवलंबून असलेला, कोणावर अवलंबून नसलेला. 2 नद्या, संगम. देशाची सेवा करणारा, देशसेवक. सैनिक आणि सेवक याच्यामध्ये फरक आहे. देवापुढे रात्रंदिवस जळणारा, नंदादीप. अशा पद्धतीने जर काही असे संदर्भ लावले. घर कोंबडा, घरात बसून राहणारा. आता घर आणि कोंबडा याचा काही संबंध नाही आहे. कोंबडा काही बाहेर फिरायला जात नाही, त्याच्यामुळे घरात बसून राहणारा तो घर कोंबडा. उषःकाल, अवर्षण किंवा अनावृष्टी म्हणजे पाऊस मुळीच न पडण्याची स्थिती. अनवाणी, पायात जोडे चप्पल न घातलेला. प्रेक्षक, बघण्यासाठी आलेले लोक. पादचारी, पाणबुडी, जलचर, पूरग्रस्त, प्रेरक. या पद्धतीने असे शब्द नीट त्याचा संदर्भ लावायचा. कशा पद्धतीने आपण हे शब्द पाठ करू शकतो त्याचा शॉर्टकट बघायचा आणि हे शब्द पाठ करायचे. आता शॉर्टकट करायचा म्हणजे काय करायचं तर तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने यांचा संदर्भ लावायचा. लढण्याची विद्या, युद्धकला. लोकांचा आवडता, लोकप्रिय आणि लोकांनी मान्यता दिलेला, लोकमान्य. लोकांचे नेतृत्व करणारा, लोकनायक, नेतृत्व नायक. जसं आपण पाण्यात राहणारे जलचर तर वनात राहणारे वनचर. वडिलोपार्जित, पाणपोई, वैमानिक, व्याख्याता, हेर, फितूर, शेतकरी, संशोधक. दीर्घोद्योगी, दीर्घकाम, सतत काम करणारा. सतत म्हणजे दीर्घकाळ काम करणारा तो दीर्घोद्योगी. निंदक, दुसऱ्यांची निंदा नालेसी सतत करणारा. बघा समाजसेवक आला इथे, म्हणजे वरती होतं लोकप्रिय, लोकमान्य, लोकनायक आणि इथे समाजसेवक, समाजाची सेवा करणारा, देशाची सेवा करणारा तो देशसेवक. कामधेनू, कल्पवृक्ष, विघ्नहर्ता, सुखलोलूप, सुखाच्या मागे लागलेला. या पद्धतीने हे सगळे शब्द पाठ करायचे. जर आपण घाबरून गेलो तर मग त्या शब्दांकडे बघितलंच नाही तर कशाला ते शब्द पाठ होणार आहेत. त्यामुळे न घाबरता आनंदाने हसत खेळत जर का आपण शब्द पाठ केले तर आपले पाठ होऊन जातील. आता प्रत्येक शब्दसमूहासाठी पर्याय दिले आहेत, त्यातला योग्य शब्द आपल्याला बघायचा आहे. विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण, जलसाठा होईल का हो, पाणवठा होईल का, पाणपोई. बातमी आणून देणारा, वार्ताहार. पहाटेपूर्वीचा काळ, उषःकाल. मूर्तीची पूजा करणारा, मूर्तिपूजक. ज्याला मरण नाही असा, अमर. दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. शब्द व शब्दसमूहाबद्दल एक शब्द जोड्या दिलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, त्यातील बरोबर असणाऱ्या जोडीचा हा प्रश्न नीट वाचला तर आपल्याला लक्षात येईल. या पद्धतीने घोडे बांधायची जागा गोठा होतो का, नाही. ज्याचा तळ लागत नाही असा, अथांग.
जमिनीखालील गुप्त मार्ग राजरस्ता चुकीचा आहे. भाषण देणारा श्रोता चुकीचा आहे. मग कोणता पर्याय बरोबर आहे? आता होडी चालवणारा कप्तान होतो का हो? माकडाचा खेळ करून दाखवणारा माहूत होतो का? मासे पकडणारा कोळी होतो का? पाहण्यासाठी आलेले लोक वक्ते होतात का? तर योग्य पर्याय आहे मासे पकडणारा कोळी. खूप पाऊस पडणे अवर्षण. अरण्याचा राजा वनश्री. कमी वेळ टिकणारा अल्पजीवी. कुस्ती खेळण्याची जागा क्रीडांगण. काय बरोबर आहे? अल्पजीवी. या पद्धतीने हे पण सगळं आपण व्यवस्थित वाचायचं आहे. काही अवघड आहे का? अजिबात अवघड वाटत नाही. आता शब्दसमूह आणि त्याच्याबद्दल एक शब्द अशा जोड्या दिल्या आहेत. त्याच्यातली काय करायची आपल्याला? चुकीचा पर्याय, चुकीची जोडी असलेला पर्याय शोधायचा आहे. म्हणजे 3 बरोबर दिलेले आहेत आणि 1 चुकीची आहे. आपल्या लहरीपणे वागणारा स्वच्छंदी. किल्ल्याभोवतालची भिंत खंदक होते का हो? कसलीच इच्छा नसलेला निरीच्छ. उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह धबधबा. मग कोणतं चुकीचं आहे? तट म्हणतात याला. पुढे नाटक लिहिणारा नाट्यनिर्माता. लिहिणारा प्रश्न नीट वाचा. कथा लिहिणारा कथाकार. कादंबरी लिहिणारा कादंबरीकार. इतिहास लिहिणारा इतिहासकार. मग निर्माता होतो का हो? नाही. चित्रे काढणारा चित्रकार. मूर्ती घडवणारा मूर्तिभंजक. शिल्प घडवणारा शिल्पकार. नृत्य करणारा नर्तक. मग चुकीची जोडी कोणती आहे? नदीची सुरुवात होते ती जागा उगमस्थान. 2 नद्या एकत्र मिळतात संगम. नदीतील खोलगट भागातील पाणी डोह. नदीच्या पलीकडचा किनारा पैलतीर. मग आता कोणतं आहे याच्यातलं चुकीचं? आता नीट वाचलं तर लक्षात येईल. पलीकडचा किनारा पैलतीर होतं. अलीकडचा किनारा ऐलतीर होतं. म्हणजे नीट वाचलं तर उत्तर आपल्याला सापडतं. या पद्धतीने पुढचे प्रश्न नीट वाचून सोडवायचे. आता काय दिलं आहे? ठळक अक्षरात दिलेल्या अक्षराबद्दल अचूक शब्दसमूह असणारा पर्याय ओळखायचा आहे. तर चौक दिलेला आहे. शब्दसमूहासाठी 1 शब्द दिलेला आहे. त्याचा अर्थ, त्याचं पूर्ण वाक्य आपल्याला शोधून काढायचं आहे. मग चौक म्हणजे 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. जेथून 4 रस्ते फुटतात ती जागा. जेथे 4 रस्ते एकत्र येतात, येऊन थांबतात आणि एकत्र येतात. आणि जिथून 4 रस्ते सुरू होतात. आता कोणता पर्याय बरोबर आहे हो? चौक म्हणजे 4 रस्ते एकत्र येतात. म्हणजेच काय? तिथे थांबतात का? नाही, तर तिथून अजून पुढे जातात. नंदादीप. देवासमोर जळलेला दिवा. देवासमोर सतत जळणारा दिवा. नंदराजासाठी लावलेला दिवा की देवाच्या मिरवणुकीच्या वेळी लावलेला दिवा? तर देवासमोर नुसता लावलेला दिवा नाही आहे, तर सतत जळणारा दिवा म्हणजे नंदादीप. किती गडबड करणारे त्यांनी पर्याय दिलेले आहेत. म्हणून शांत डोक्याने नीट वाचायचं आहे. बसस्थानक. जेथे बसगाड्या रात्रभर थांबतात ती जागा. बसगाड्या दुरुस्त करतात ती जागा. बसगाड्या विकण्यासाठी ठेवतात ती जागा की जेथे बसगाड्या थांबतात ती जागा? बरोबर, शेवटचा पर्याय योग्य आहे. परिचारिका. या पद्धतीने नीट वाचायचा आहे. तो शब्द काय आहे ते, त्याचे पर्याय काय आहेत ते नीट वाचायचे आणि सोडवायचे. आता काय दिलेलं आहे की पुढील वाक्यात रिकाम्या जागी दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून त्याच्या पर्यायाचं वाक्य दिलेलं आहे. त्याच्यातला कोणता पर्याय बरोबर आहे? वाक्यामध्ये योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. लिहिता वाचता न येणारा असा डॅश माणूस आपला विकास करू शकत नाही. मग कोणता माणूस? निरक्षर. लिहिता वाचता न येणारा. लोकांनी मान्यता दिलेले असे. लोकांनी मान्यता. लोकमान्य. स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा काय होतो हो? स्वार्थी. लक्षात आलं? कसे प्रश्नाचे प्रकार राहतात ते आपल्याला या प्रश्नांमधून समजतात. म्हणून हे स्वाध्याय पूर्ण करायचे. आता पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही
किती छान प्रश्न आहे. योग्य नाही, तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण. भोजनालय, अन्नसत्र, अन्नछत्र की सदावर्त? भोजनालय, कारण इथे काय होतं, जेवण विकत मिळतं. होडी चालवणारा. नाविक, नाखवा, नावाडी की कप्तान? कप्तान हा जहाजाचा असतो. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा. गुदाम, कोठार, स्वयंपाकगृह, वखार. स्वयंपाकघरात काय सामान साठा करून ठेवतात का हो? नाही. आहे ना, किती गमतीशीर प्रश्न आहेत. त्यामुळे कंटाळा न करता हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. या पद्धतीने सर्व स्वाध्याय तुम्ही पूर्ण कराल आणि काहींनी केला पण असेल. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाचे 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. शब्दसमूह आणि शब्द यांची अचूक जोडी. कोणत्या 2 पर्याय इथे आहेत? कोणते आहेत? स्वतःचाच फायद्याचा विचार करणारा स्वार्थपरायण. दुःखाने सोडलेला दीर्घश्वास सुस्कार. कायम टिकून राहणारे शतायुषी. नियमपूर्ण आचरण्याचे धार्मिक कर्म उपवास. 2 अचूक म्हणजे बरोबरच्या जोड्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा स्वार्थपरायण आहे का? दुःखाने सोडलेला दीर्घश्वास सुस्कार होतं आणि कायम टिकून राहणारे शतायुषी. ते हे 2 अचूक आहेत. अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी. मोजक्या शब्दात सांगितलेला विचार सुविचार होतो का? मध्यरात्रीची गाढ झोप, मध्यरात्रीची नाही, सकाळची गाढ झोप म्हणजे साखर झोप होती. तर चांगल्या आचरणाचे वळण म्हणजे संस्कार. आचरण आणण्यासारखे व्यवहार्य, हे 2 चुकीचे आहेत. 2 नद्यांचा प्रदेश. त्रिभुज होतं, दोआब होतं, दुआब होतं की किनारा होतं? 2 नद्यांमधील प्रदेश. सतत भरपूर पैसा खर्च करणारा. खर्चिक, कृपण, उधळ्या, दानशूर. मनाला वाटेल तसे वागणारा. स्वैर, स्वाभिमानी, हरहुन्नर, स्वच्छंदी. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे स्वाध्याय तुमचे सोडवायचे आहेत. तुम्ही अभ्यास करत असाल अशी आशा करते.